नमस्कार मित्रांनो, सोहमार्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते। मित्रांनो, सकाळची वेळ आहे, जवळपास 8 वाजलेले आहेत। बाहेरचं सर्व कामे जी आहेत ती माझी झालेली आहेत। सडा वगैरे मारून घेतलेला आहे। आता या ठिकाणी काढत आहे मी रांगोळी आणि बघा उंबरट्याला हळदीचं लेपन जे आहे ते करत आहे। असे काही पर्टिक्युलरली वार आहेत ज्या वारी मी हळदीचं जे लेपन आहे ते उंबरट्याला करत असते। त्यामध्ये बघा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी आवर्जून मी हळदीचं लेपन जे आहे ना ते उंबरट्याला करत असते। तर बघा घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपला दिवस जो आहे तो अगदी आनंदात आणि फ्रेश असा जातो। तर मित्रांनो, आपल्याकडे बघा दिवसभरात काही ना काही करण्यासारखं ज्यावेळेस काम असतं ना, तर आपण अशा सौभाग्यशाली माणसांपैकी एक असतो। तर ते बघा थोड्या वेळासाठी देखील रिकामे बसत नाहीत। आणि हो, या ठिकाणी बघा की आपण ना कामाला अजिबात घाबरलं नाही पाहिजे। जेवढं होईल ना तेवढं आपण आपल्यात काम करण्याची क्षमता जी आहे ती दिवसेंदिवस वाढवली पाहिजे। कारण बघा आपल्या घरातील जी कामे असतात ना ते दिवसभर चालू असतात, त्यामुळे आपल्यातील जी क्षमता आहे काम करण्याची ती आपण जास्त प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे। तर चला मग बघूया आजचा एक असा इंटरेस्टिंग व्हिडिओ। मित्रांनो, रोजच्या सारखंच ना आजच्या दिवसाचं वातावरण आहे। आता जवळपास सकाळचे 8-8:30 जे आहेत ते वाजलेले आहेत आणि बघा एवढी थंडी जी आहे ती बाहेर पडलेली आहे ना। मुलांना स्कूल बस पर्यंत सोडण्यासाठी जाते ना तेव्हा समजतं की बाहेर ना किती थंडी पडलेली आहे। तर आपण ज्यावेळेस घरात असतो त्यावेळेस बघा बाहेरच्या थंडीचा जो अंदाज आहे ना तो आपल्याला येत नाही। तर सोहम हा थोडा उशिरा स्कूलला जाणार आहे, तर त्यासाठी आज मोड आलेल्या कडधान्याची या ठिकाणी खिचडी जी आहे ना ती बनवणार आहे। हे जे कडधान्य आहे ते मी दुसऱ्या दिवशीसाठी भिजवत आहे, कारण यांना डबा जो आहे तो द्यायचा होता, तर त्याच्यामध्ये हे कडधान्य देणार होते आणि आदल्या दिवशीचे कडधान्य देखील माझ्याकडे होते। तर त्याचीच खिचडी जी आहे ती आज बनवणार आहे। हे बघा मुलं ना कडधान्य खात नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण खिचडी बनवतो त्यावेळेस ती स्वादिष्ट आणि चविष्ट अशी बनते आणि मुलं अगदी आवडीने देखील खातात। त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपीमध्ये थोडंसं जर का आपण चेंज केलं ना तर नवीन अशी डिश तयार होते। आणि बघा मुलांसाठी या सर्व डिशचा प्रयत्न जे आहे ना ते आपल्याला करावंच लागतं। तर या ठिकाणी बघा कडधान्य जे आहेत ते मी भिजत घातलेली आहेत आणि आज जी कडधान्य मी तयार करून ठेवलेली होती ना त्याचा वापर करून खिचडी जी आहे ती मस्त अशी बनवून घेणार आहे। तर बघा आर्या आणि यांच्यासाठी डाळ भात जो आहे तो मी लावून घेतलेला आहे। फक्त पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। ते येण्याच्या अर्धा तास आधी ना पीठ वगैरे मळून घेते आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवते। तर आता सोहमसाठी सध्याला कडधान्याची जी खिचडी आहे ना ती बनवत आहे, तर त्याच्या डब्यामध्ये खिचडीच देणार आहे। तर कडधान्याची खिचडी खूप पौष्टिक असते मुलांसाठी, तर तीच आज मी त्याच्यासाठी बनवत आहे। तर बघा कडधान्याला मोड येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 दिवस जे आहेत ते आरामशीर लागतात। तर आदल्या दिवशी छान पाण्यामध्ये 2-3 वेळेस स्वच्छ असे धुवून घ्या। दुसऱ्या दिवशी नितळत चाळणीवरती ठेवा आणि त्यानंतर कपड्यामध्ये घट्ट असे बांधून ठेवा। तर बघा छान दरदरीत असे मोड जे आहेत ना या कडधान्याला येतात। तर या ठिकाणी हे जे कडधान्य आहे ते 2-3 शिट्ट्या देऊन मी वाफवून घेणार आहे। कडधान्याचा हा जो पुलाव आहे तो बघा अगदी मस्त असा तयार होतो। फक्त आपल्याकडे कडधान्य जे आहेत ना ते पाहिजेत। त्यानंतर हा जो पुलाव आहे तो बघा अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो। सर्व तयारी करून घेतलेली आहे, भाज्या वगैरे चिरलेल्या आहेत, पाण्याला आदण आलेला आहे। तर आता यामध्ये दालचिनी आणि 4 लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये जे भिजत घातलेले तांदूळ होते ना ते टाकून घ्यायचे आहेत। भात छान असा शिजवून घ्यायचा आहे, त्यानंतर याला फोडणी करायची आहे। तर कुकर जो आहे तो झालेला आहे, तर गॅस बंद केलेला आहे। कडधान्याच्या पुलावाची तयारी जी आहे ती करून घेतलेली आहे। अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती देखील बनवलेली आहे। आता फोडणी जी आहे ती करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्लेटमध्ये भात जो आहे तो मी काढलेला आहे। थंड झाल्यानंतर याला फोडणी जी आहे ती करायची आहे। तर हा जो कडधान्याचा पुलाव आहे तो बघा अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट असा बनतो। तर गॅसवरती कढई ठेवायची आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर फोडणी जी आहे ती करायची आहे। तर साधे मसाले यामध्ये घेतलेले आहेत। अगदी हळद आहे, लाल तिखट आहे, त्यानंतर धने पावडर, बस एवढेच मसाले यामध्ये मी टाकलेले आहेत। तेल थोडंसं जरा जास्त घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी जी आहे ती टाकून घ्यायची आहे।
कडधान्याचा पुलाव ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस बघा भात जो आहे तो आधी शिजवून घ्यायचा आहे, त्यानंतरच त्याला फोडणी जी आहे ती करायची आहे। तर बघा या ठिकाणी सर्व साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे। यामध्ये आहेत हिरवे वाटाणे, लांब असा पातळ चिरून कांदा जो आहे तो घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट। तर हे सर्व फोडणीमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर भात जो आहे तो आपण केलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व प्रकारचे कडधान्य जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत। मूग आहे, मटकी आहे आणि शेंगदाणे जे आहेत ना ते देखील मी घेतलेले होते। कांदा जो आहे तो अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद जी आहे ती टाकलेली आहे। बघा ही जी हळद आहे ती तुम्ही कडधान्य शिजवताना देखील टाकू शकता। मी कडधान्य शिजवताना हळद जी आहे ती टाकलेली नव्हती, त्यामुळे आता फोडणीमध्ये टाकलेली आहे। तर सर्व भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत। वाटाणे शिजायला मात्र थोडासा वेळ जो आहे तो अधिक लागतो, त्यामुळे बघा या ठिकाणी वाटाणे जे आहेत ना ते मी छान असे शिजवून घेणार आहे। त्यानंतर भात जो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। तर बघू शकता या ठिकाणी कडधान्य जे आहेत ना ती छान अशी शिजलेली आहेत। 2 शिट्ट्यामध्ये मस्त अशी शिजतात। लहान मुलासाठी हा भात जो आहे तो मी करणार आहे, त्यामुळे ही जी कडधान्य आहेत ना ती शिजवून घेतलेली आहे। टोमॅटो जो आहे तो अगदी मऊ शिजू द्यायचा आहे, कारण बघा लहान मुलांना टोमॅटो सहसा आवडत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मऊ असा शिजू द्यायचा आहे। त्यानंतर ही कडधान्य जी आहेत ना ती टाकून घ्यायची आहे। तर कडधान्य आधी शिजलेली होती त्यामुळे काही वेळ जास्त या ठिकाणी लागत नाही आणि नंतर यामध्ये भात जो आहे तो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। कडधान्याचा पुलाव करण्यासाठी भात जो आहे तो मी आधी शिजवून घेतलेला होता। आता हा भात यामध्ये मिक्स करायचा आहे। थंड झाल्यानंतर हा भात यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा हा जो पुलाव आहे तो गरम गरम अगदी मस्त असा लागतो आणि मुलं आवडीने देखील खातात। थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मुलांना देतो बघा त्यावेळेस मुलं ते अगदी आवडीने खातात, परंतु अशा पद्धतीने काहीतरी वेगळं त्यांना बनवावं लागतं। साधीच कडधान्य त्यांना खायला दिलेली असती ना तर ते खाल्ले नसते, त्यामुळे अशा पद्धतीचा पुलाव तुम्ही नक्कीच बनवून बघा। कडधान्याचा हा पुलाव जो आहे तो मस्त असा लागतो। आता या ठिकाणी लिंबू जो आहे तो टाकायचा आहे। तर अर्धा लिंबू बस होतो, कारण बघा आंबट होण्याची शक्यता असते, म्हणून अर्धा लिंबू जो आहे तो मी यामध्ये टाकून घेत आहे। लिंबू टाकल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायची आहे, मस्त अशी छान वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याच्यावरती टाकायचं आहे तूप। 1 ते 2 चमचे तूप जे आहे ते टाकायचं आहे। परत प्लेट झाकायची आहे आणि वाफ छान येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याच्यावरून टाकायची आहे कोथिंबीर। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्यामुळे असंच हे जे भात आहे ते मी मिक्स करत आहे। तर असा झणझणीत आणि मस्त स्वादिष्ट असा जो कडधान्याचा पुलाव आहे तो बघा तयार झालेला आहे। मुलं अगदी आवडीने आणि छान पद्धतीने संपवतात बघा, कारण हा जो भात आहे ना तो गरम गरमच मस्त लागतो। तर मोठी जर खात असतील ना तर याच्याबरोबर तिळातल्या ज्या मिरच्या आहेत बघा त्या खूप छान लागतात। हिवाळ्यामध्ये असं झणझणीत आणि असं गरम खायला खूप मस्त लागतं। तर हा जो पुलाव आहे तो बघू शकताय तुम्ही तयार झालेला आहे। आता मुलांना देऊन घेते। तर गरम गरम हा कडधान्याचा पुलाव जो आहे तो अगदी मुलं आवडीने आणि लवकर संपवतात। याला तुम्ही खिचडी म्हणू शकता, भात म्हणू शकता किंवा बघा कडधान्याचा पुलाव देखील म्हणू शकता। मुलांसाठी अगदी हेल्दी असा ऑप्शन आहे हा। माझं काही कामाचं रुटीन आहे बघा, ते म्हणजे ना कोणत्याही एका जागेची डीप क्लिनिंग करणं। तर बघा सर्व कपडे जे आहेत ना ते एका जागी व्यवस्थित ठेवणं, त्यानंतर बघा काही कपड्यांच्या घड्या करणं, तर काही कपडे प्रेस करणं, हे सर्व माझ्या रुटीनमध्ये येतं। परंतु हे सर्व काम मी डेली करत नाही, याचं एक रुटीन ठेवते आणि त्या पर्टिक्युलरली दिवशी हे सर्व कामं करत असते। तर बघा ज्यावेळेस आपण रुटीन असं फॉलो करत असतो त्यावेळेस आपला जो दिवस आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने जातो, कारण कामाचं प्रेशर आपल्याला येत नाही, सर्व कामे अगदी पद्धतशीरपणे होऊन जातात। या वाटाण्याच्या ज्या शेंगा आहेत त्या थोड्याशा शिल्लक होत्या, सोलून डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत। ज्यावेळेस मला पाहिजे ना त्यावेळेस ते मी लगेच वापरू शकते। तर या ठिकाणी जे ताकाचं भांडं आहे ते घासायचं आहे।
थोडंसं गरम पाणी जे आहे त्याच्यामध्ये टाकून त्यानंतर हे घासणार आहे। तर या ठिकाणी कपड्याच्या वगैरे घड्या ज्या आहेत ते करणं आणि प्रत्येकांचे कपडे जागच्या जागी ठेवणं, त्यामुळे काय होतं सकाळी ना सगळ्यांना जागच्या जागी भेटतं, तर धावपळ करायची फारशी गरज पडत नाही। हा जो टायमिंग आहे तो बघा संध्याकाळचा टायमिंग आहे। वरती कपडे जे आहेत ते वाळत घातलेले होते ते मी घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी बघू शकताय मुलांनी 2 पतंग आणलेले आहेत। संक्रांत जी आहे ती चालू आहे त्यामुळे त्यांना पतंग उडवायचा होता। तर बघा संध्याकाळी ना बरीचशी कपडी जी आहेत ना ती ओली होती, तर ती पाहून मी बाहेर वाळू घातलेला आहे। जागच्या जागी सर्वांचे कपडे आदल्या दिवशी जर का ठेवले ना तर ते सकाळी दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला व्यवस्थित मिळतात। त्यामुळे संध्याकाळी आदल्या दिवशीचं हे रुटीन असतं की मला सगळे कपडे जे आहेत ना ते व्यवस्थित घड्या करून फोल्ड करून ठेवावे लागतात। कोणाचे कपडे ओले असतील तर ते देखील मला असे वाळू घालावे लागतात। तर बघू शकता लाइटिंग वगैरे केलेली आहे, खूप छान असं वातावरण होतं संध्याकाळचं। जे कपडे मला प्रेस करायचे आहेत ते अगदी असं समोर ठेवते त्यामुळे लागलीच ते प्रेस होऊन जातात आणि जे कपडे मला प्रेस करायचे नाहीत रोजचे वापरायचे आहेत ते मात्र मी कप्प्यामध्ये लगेच ठेवून टाकत असते। तर बघा मुलांनी काही वस्तू ज्या आहेत त्या इकडं तिकडं टाकलेल्या आहेत ते देखील हातासरशी लागलीच ठेवत असते, त्यामुळे घर जे आहे ते स्वच्छ होतं। नाहीतर बघा खूप एकदाच काम जे आहे ते आपलं वाढतं, त्यामुळे लागलीच सर्व वस्तू ज्या आहेत त्या देखील मी जागच्या जागी ठेवून टाकत असते। तर मित्रांनो बघा आता थंडीचे दिवस जे आहेत ना ते चालू आहेत, त्यामुळे आता एवढी हिंमत नाही की क्लिनिंग बरोबर घराचं डेकोरेशन जे आहे ते मी करू शकेल, कारण बघा बरीच कामं जी आहेत ती डेलीची आपली असतात आणि या ठिकाणी रोजची कामे जी आहेत तीच सध्या मी करत आहे। डेकोरेशन जे आहे ते मी हळूहळू करणार आहे। तर मुलांचे पुस्तक बघू शकताय तुम्ही या ठिकाणी सर्व इकडे तिकडे पडलेले आहेत, तर जागच्या जागी ठेवत आहे। वर्कशीट ज्या आहेत त्या देखील त्यांनी असंच ठेवून टाकलेलं आहे। तर बघा एकदा आठवड्यातनं हे सर्व आपल्याला स्वतः करावं लागतं, रोज करतात ते, परंतु बघा इतकं डीप क्लिनिंग जे आहे ती त्यांना जमत नाही, त्यामुळे बघा हे सर्व जे आहे ते मलाच करावं लागतं। तर सर्व पेपर्स जे आहेत ते एका जागी मी ठेवून घेते आणि त्यानंतर बघा मुलांना ते सापडतं। या ठिकाणी बघा मुलांच्या 2 लाईनच्या नोटबुक आहेत, 4 लाईनच्या आहेत, उजळणीच्या आहेत, त्या सर्व मी वेगळ्या करून ठेवत आहे। ज्यावेळेस मी त्यांचा अभ्यास घेते ना त्यावेळेस मला इझी होतं, त्यांना मागितल्यानंतर ते लगेच वह्या ज्या आहेत त्या घेऊन येतात आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो कंप्लीट करतात। त्यामुळे अशा पद्धतीने वह्या ज्या आहेत त्या मला अरेंज कराव्या लागतात। अजून लहान आहे, सवय लागायला थोडी वेळ लागते, कारण बघा मुलांना आपण किती जरी म्हणलं ना तर ते इकडं तिकडं ते टाकतच असतात, त्यामुळे अशा पद्धतीने त्यांचा व्यवस्थित कप्पा जो आहे तो मला करून द्यावा लागतो। तर या ठिकाणी सर्व वह्या मी चेक करत आहे आणि त्यानुसार त्या अरेंज करून घेत आहे। सोहमला बघा मला फारसं शिकवावं लागत नाही, तो सर्व त्याच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या जागच्या जागी ठेवतो। मात्र आर्याला मला शिकवावं लागतं, कारण ती अजून लहान आहे, त्यामुळे तिला सर्व साहित्य तिच्या वस्तू ज्या आहेत ना त्या कुठं ठेवायच्या कशा ठेवायच्या हे तिला शिकवावं लागतं। जास्त ती वह्या पुस्तकच इतरत्र टाकत असते, त्यामुळे बघा जास्त पसारा जो आहे घरामध्ये तो तिच्या वह्या पुस्तकांचाच असतो। त्यामुळे बघा हे जर वह्या पुस्तकं जागच्या जागी ठेवल्या तर घर अगदी छान आणि व्यवस्थित दिसायला लागतं। तर मुलांची स्टडी रूम जी आहे ती देखील हीच आहे, त्यामुळे इथं बसून मुलं अभ्यास करतात। आर्याची जी वॉच आहे ती बघा मला सापडत नव्हती, सर्व वॉच जे आहेत ते आता सापडलेले आहेत। आता या सर्व वॉच एका बॉक्समध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी बघा ही जी पोती आहेत ना ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत, उन्हात वाळवलेलं आहे। आता याला बेड खाली ठेवून घ्यायचं आहे। या काही उशा आहेत ज्याची कवर मला सापडत नाहीत, तर ह्या उशा देखील मला साईडला ठेवून टाकायच्या आहेत। टीव्ही जी आहे ती अजून लावलेली नाही आणि हा जो बॉक्स आहे तो भांड्याचा आहे, धुवून स्वच्छ अशी भांडे ठेवलेली आहेत। तर या कोटीमध्ये देखील भांडे आहेत, हे मला अजून रिकामं करायचं आहे। तर देवाची सर्व भांडी याच्यामध्येच आहे, लसूण जो आहे तो देखील ठेवलेला आहे, तर हे सर्व मला आणखीन रिकामं करायचं आहे। तर हे मी रिकामं करणार आहे नंतर।
तर या ठिकाणी हे जे कपडे आहेत ते बघा अगदी व्यवस्थित असे मी छान लावून घेतलेले आहेत। आता फक्त प्रेस करायचे काही कपडे आहेत जे मला आता दुपारी प्रेस करायचं आहे। आणि या बॉक्सेसमध्ये सर्व साड्या आहेत ज्या मला अजून ठेवायच्या आहेत। सकाळी थोडंसं ऊन देते आणि त्यानंतर एक एक साडी रोज मी प्रेस करत असते। घर म्हटल्यानंतर बघा प्रत्येक रूम अगदी आपल्याला क्लीन करावी लागत असते आणि बघा ते झाल्यानंतर मी आलेली आहे आता किचन मध्ये। तर गॅसवरती तूप जे आहे ते करण्यासाठी ठेवलेलं होतं। गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। तर या ठिकाणी बघा तूप जे आहे ते अगदी 15 दिवस छानपैकी चलतं आणि या ठिकाणी एक डब्बा भरून तूप झालेला आहे। थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ओतायचं आहे। मुलांना घरचंच तूप जे आहे ना ते जास्त आवडतं, त्यामुळे मला असं 15 दिवसाला तूप जे आहे ते बनवावं लागतं। हा आहे संध्याकाळचा टायमिंग आणि परत मुलांनी बघा सकाळचा कडधान्याचा पुलाव जो आहे तोच मागितलेला होता। परत त्यांना मी हा कडधान्याचा जो पुलाव आहे तो बनवून दिलेला होता। अगदी गरमागरम मस्त असा हा कडधान्याचा पुलाव लागतो बघा, मुलांना फार आवडतो। तर त्यामुळे तुम्ही एकदा हा कडधान्याचा पुलाव जो आहे तो नक्कीच बनवून बघा। तर गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। थोडंसं या ठिकाणी आणखीन ब्राऊन कलर आलेला नाही, तर तूप जे आहे ते देखील मला गाळून घ्यायचं आहे। हे तूप किमान 15 ते 20 दिवस चालतं। तर तूप थंड झाल्यानंतर डब्यामध्ये तूप जे आहे ना ते भरून घ्यायचं आहे। तर बघा माझ्याकडे असे 2 डबे आहेत, पूर्वीचा डबा आणखीन संपलेला नाही। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा। चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा। तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।